नमस्कार मित्रांनो, मी जगदीश राठोड। मित्रांनो, अधिवेशनाच्या पहिल्याच दिवस लाडक्या बहिणींना सरकारच्या डबल गिफ्ट योजनेबाबत घेतला मोठा निर्णय। मित्रांनो, लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये लवकरच 6वा हप्ता जमा होणार आहे। तर बघा मित्रांनो, ज्या कुटुंबांचे वार्षिक उत्पन्न हे 2.5 लाखापेक्षा कमी आहे अशा कुटुंबातील महिलांसाठी यावर्षी लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आली। या योजनेअंतर्गत लाभार्थी महिलांच्या खात्यात दर महिन्याला 1,500 रुपये जमा करण्यात येतात। या योजनेला अंतरिम अर्थसंकल्पामध्ये मंजुरी देण्यात आली होती। त्यानंतर लगेच जुलैपासून या योजनेची अंमलबजावणी सुरू झाली। आतापर्यंत लाभार्थी महिलांच्या खात्यात जुलैपासून ते नोव्हेंबरपर्यंतचे 5 हप्ते जमा झाले आहेत। आचारसंहितामुळे नोव्हेंबरचा हप्ता ॲडव्हान्स जमा करण्यात आला होता, म्हणजेच ऑक्टोबरमध्ये महिलांच्या खात्यात एका वेळी 3,000 रुपये जमा करण्यात आले। दरम्यान आता डिसेंबरचे पैसे खात्यात कधी जमा होणार याकडे लाडक्या बहिणींचे लक्ष लागलं आहे। आणि मित्रांनो, जर राज्यात पुन्हा एकदा आमचे सरकार आले तर आम्ही लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये दर महिन्याला 2,100 रुपये जमा करू, अशी घोषणा महायुतीच्या नेत्याकडून करण्यात आली होती। आता राज्यात पुन्हा एकदा महायुतीचे सरकार आले आहे, त्यामुळे 2,100 रुपये कधीपासून खात्यात जमा होणार याकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे। याबाबत माहिती देताना अर्थसंकल्पामध्ये त्यासाठी तरतूद केली जाईल। ही योजना सुरूच राहणार असून कधीही बंद होणार नाही, अशी माहिती देवेंद्र फडणवीस यांनी काही दिवसापूर्वी दिली होती। त्यामुळे आता पुढच्या वर्षी लाडक्या बहिणींना 2,100 रुपये मिळण्याची शक्यता आहे। म्हणजे मित्रांनो, जानेवारी 2025 पासून लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 2,100 रुपये जमा होण्याची शक्यता या ठिकाणी देण्यात आली आहे। तर मित्रांनो, आता लाडकी बहीण योजनेबाबत महत्त्वाची माहिती समोर येत आहे, ती म्हणजे हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवस महायुती सरकारने लाडक्या बहिणींना मोठी ओवाळणी दिली आहे। अधिवेशनाच्या पहिल्याच दिवस 35,788 कोटींच्या पुरवणी मागण्या मंजूर झाल्या आहेत। त्यामध्ये मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी 1,400 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे। यासोबतच मुख्यमंत्री बळीराजा वीजबिल सवलत योजना 3,050 कोटी, सार्वजनिक बांधकाम विभागातील रस्ते व पुले बांधणी 1,500 कोटी रुपये, मोदी आवास घरकुल योजनेसाठी 1,250 कोटी, मुंबई मेट्रोसाठी अर्थसहाय्य म्हणून 1,212 कोटी आणि मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेसाठी 514 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे। तर मित्रांनो, या दरम्यान अधिवेशनाच्या पहिल्याच दिवस लाडकी बहीण योजनेसाठी 1,400 कोटी रुपयांची तर अन्नपूर्णा योजनेसाठी 514 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आल्याने हे लाडक्या बहिणींसाठी सरकारचे डबल गिफ्ट मानले जात आहे। म्हणजे मित्रांनो, हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवस मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी 1,400 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे। आणि मित्रांनो, लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये 6व्या हप्त्याचे 1,500 रुपये लवकरच लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे। यासाठी मित्रांनो, हिवाळी अधिवेशनामध्ये 1,400 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे। तर मित्रांनो, अशा प्रकारे ही काही छोटीशी अपडेट होती। जर तुम्हाला ही अपडेट आवडली असेल तो नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा। चला मित्रांनो, भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये। धन्यवाद मित्रांनो।